नमस्कार मंडळी, चला बनवूया भोपळ्याचे वडे. इथे लाल भोपळा घेतलेला आहे मी. सालीसहितच भोपळा घेतला, तो किसून घ्यायचा आहे आणि साल बाजूला काढून टाकायची. भोपळ्याचा किस करून झाल्यावर एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घातलं आणि त्याच्यावर हा भोपळ्याचा किस टाकला. पूर्ण पाणी आटेपर्यंत किस परतून घ्यायचा असा. पूर्ण पाणी आटून गेलं पाहिजे त्याच्यामधलं. पाणी आटल्याशिवाय गूळ नाही घालायचा. त्याच्यानंतर गूळ घातलेला आहे 1 वाटी. आता गुळामुळे पुन्हा पाणी सुटतं. ते सुद्धा पाणी पूर्ण आटून गेलं पाहिजे. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बडीशोप, वेलची आणि साखर घालून बारीक वाटून घेतलं. बडीशोप घातल्यानं चांगली चव येते. खायला पण एकदम सुंदर लागतात भोपळ्याचे वडे. आता ही वेलची पूड त्याच्यामध्ये टाकून पुन्हा थोडा वेळ परतून घेतलं आणि गार करून घेतलेलं आहे ते मिश्रण. आता एका वाडग्यामध्ये ते मिश्रण काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ टाकायचं आणि त्याच्यात पीठ मळून घ्यायचं. पाण्याचा वापर नाही करायचा. आता इथे पिठाचा एक गोळा घेतला आणि तो लाटून घ्यायचा. पिठी लावायची थोडी आणि लाटून घ्यायचा. लाटल्यानंतर एका डब्याच्या झाकणाच्या साहाय्याने मी गोल पुरीचा आकार दिला त्याला. अशा गोल गोल त्याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या. मीडियम आकाराच्या अशा पुऱ्या लाटायच्या. जास्त जाड नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही लाटायच्या, म्हणजे चांगल्या फुगतात. अशा पद्धतीनं मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. इकडे मी गॅसवर आधीच तेल तापायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये या पुऱ्या टाकून तळून घ्यायच्या. गॅस मीडियम ठेवायचा, म्हणजे करपणार नाहीत आणि चांगले अशा टम्म फुगतात हे वडे आणि चांगले होतात. खायला पण एकदम टेस्टी लागतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा भोपळ्याचे वडे.